आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। महालक्ष्मी मातेच्या या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाच्या प्रवचन मालेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण सर्वजण मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं ज्ञानेश्वरीचं चिंतन या ठिकाणी करत आहोत। ज्ञानोबराय नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत। ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाही, ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञान आहे। कालच्या भागामध्ये आपण या गोष्टीचं चिंतन केलं की ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानी यांचे राजे आहेत। 3 मुद्दे मी मागच्या भागामध्ये आपल्याला सांगितले। ज्ञानोबराय हे राजे आहेत, सामान्य राजे नाहीत, तर ज्ञानोबराय हे चक्रवर्ती राजे आहेत। ज्ञानोबरायांच्या ग्रंथसंपदेचा विचार आपण केला की ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, गाथा, हरिपाठ असे अनेक ग्रंथ तयार केले। चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ जो ज्ञानोबरायांनी तयार केला तो कशासाठी केला? योगीराज चांगदेव महाराजांना गर्व झाला होता की आपल्यापेक्षा या जगामध्ये ज्ञानी कुणी नाही, आपल्यापेक्षा वयोवृद्ध कुणी नाही, असा गर्व चांगदेव महाराजांना झाला होता। आणि चांगदेव महाराज भेटण्याकरता निघाले, पत्र पाठवून दिलं, पण काय लिहावं? पत्र कोरं पाठवलं गेलं। कोरं पत्र बघितल्याच्या नंतर मुक्ताबाईने त्या हातामध्ये पत्र घेतलं, ज्ञानदादाला विचारलं, दादा 1400 वर्ष जगला पण अजून कोरा तो कोराच राहिला। त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ते असं बोलू नये, मोठी माणसं आहेत। ते पत्र ज्ञानोबरायांनी हातामध्ये घेतलं आणि ज्ञानोबरायांनी त्या कोऱ्या पत्रावर 65 ओव्या लिहिल्या आणि त्या 65 ओव्याचा ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव आहे चांगदेव पासष्टी। 65 ओव्या चांगदेवासाठी लिहिल्या म्हणून त्या ग्रंथाचं नाव काय झालं? चांगदेव पासष्टी। हा एक ग्रंथ आहे। काल बघितलं आपण की गीता ग्रंथावर आधारित ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। 3रा ग्रंथ ज्ञानोबरांनी लिहिला, तर त्या ग्रंथाचं नाव आहे की स्वतःला अमृतासारखे आलेले अनुभव ज्ञानोबरांनी एका ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्त केले। त्या ग्रंथाचं नाव आहे अमृतानुभव। ज्ञानोबरांनी 4था ग्रंथ तयार केला, त्या ग्रंथाचं नाव आहे गाथा। ज्ञानोबरायांच्या गाथ्याचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबरांचे अभंग म्हणायला सुद्धा अवघड आहेत, सोडवायला तर त्यापेक्षाही अवघड आहेत। तुकाराम महाराजांचे अभंग जेवढे सोपे आहेत म्हणायलाही, चाल लावायलाही, अजून माझ्याकडे लक्ष द्या, म्हणायलाही तुकोबारायांचे अभंग सोपे आहेत, चालीलाही सोपे आहेत आणि सोडवण्यासाठी सुद्धा बरेच अभंग ज्ञानोबरायांचे सोपे आहेत। पण इकडे लक्ष द्या, ज्ञानोबरायांचे जे काही अभंग आहेत ना महाराज, त्या ज्ञानोबरायांच्या अभंगाचा अर्थच लागत नाही। कानडी भाषेमध्ये ज्ञानोबरायांनी काही अभंग लिहिले, कर्नाटकी भाषेमध्ये सुद्धा अभंग लिहिले। ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं जर आपण चिंतन केलं तर 56 भाषेचा केला असे विस्तार। म्हणजे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक भाषा लिहिली नाही, तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत 56 भाषा टाकल्या। आपलं लक्ष असेल तर लक्षात येईल। म्हणून हा
गाथा नावाचा ग्रंथ तो सुद्धा लोकांना कळायला जड झाला. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानोबांनी त्या गाथ्यातच एक 27 अभंगाचं प्रकरण टाकलं. त्या प्रकरणाचं नाव आहे हरिपाठ. आणि हरिपाठाची ताकद एवढी आहे, महिलांनी लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल. नुसतं मुखानं जरी म्हटला तरी महाराज म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. तुम्ही मुखानं नुसतं हरिपाठ 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 एवढं जरी म्हणलात तरी तुमचा देह पवित्र होईल. ही ताकद ज्ञानोबांच्या हरिपाठाची. लक्षात येते का माझं बोलणं? बघा, याच्या पुढं जाऊन सांगू का थोडक्यात? कदाचित तुमच्या मागे काही काम असेल आणि स्वयंपाक करायचा आहे, महाराज घरी जेवायला यायचे, कोणीतरी यायचे, स्वयंपाक करायचा आहे आणि हरिपाठाला जाणं होत नाही आपल्याकडून. तिथे नका जाऊ हरिपाठाला. याचा अर्थ येऊ नका असा नाही. जर काम असेल तर ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही हरिपाठाला नाही आलात तरी चालेल, फक्त एवढं म्हणा, हरिपाठाला जायचं होतं, हरिपाठाला जायचं होतं, हरिपाठाला जायचं होतं, हरिपाठाला जायचं होतं. एवढं जरी तुम्ही म्हणलात तरी पवित्रची होय देह त्याचा. लक्षात येते माझं बोलणं? संत वाङ्मयांची, संतांच्या ग्रंथाची ही एक आगळी वेगळी ताकद आहे महाराज. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी स्पष्ट उल्लेख करतात की भगवंताला आवडणारे जर भक्त कोणते असतील, भगवंताला आवडणारी माणसं कोणती असतील, तर ज्ञानोबा म्हणतात, ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. लक्षात येते का माझं बोलणं? बघा, जे संतांची सेवा करतात, जे संतांचं भजन पूजन करतात, त्याची वाटप आहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाटप आहे रघुनंदन. थोडस विचार करा, लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. हा हरिपाठ नावाचा ग्रंथ तुमच्या माझ्यासारखीसाठी, सामान्य लोकांसाठी ज्ञानोबांनी तयार केलेला आहे. याचा अर्थ काय? आपला विषय चालला होता, ज्ञानोबा हे ज्ञानाचे राजे आहेत. ज्ञानोबा सामान्य राजे नाहीत. राजांचे प्रकार 5 पाडलेत आपण: भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती. तर ज्ञानोबा कोणते राजे म्हणून आपण काल बघितलं होतं? ज्ञानोबा हे चक्रवर्ती राजे. आणि चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना असा अर्थ केला जातो की आपण काल ऐकलंय, ज्ञान चक्रिना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. याचा अर्थ इथून पुढे आपण सुरुवात करूया. याचा अर्थ असा आहे, ज्ञान नावाचं जे चक्र आहे, ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत राहतं त्याला म्हणतात चक्रवर्ती. आणि जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे, लक्षात घ्या माझं बोलणं, जगातलं ज्ञान. आणि चक्राचा धंदा काय? चक्राचा खानदानी धंदा आहे फिरत राहणे. काय धंदा आहे? फिरत राहणे, बरोबर. मग ते उभं फिरण, आडवं फिरण, कसं फिरण, पण फिरत राहणं हा धंदा कोणाचा? चक्राचा. म्हणजे जगातलं ज्ञान नावाचं चक्र जे आहे, ते ज्ञान नावाचं चक्र ज्ञानोबाच्या भोवती फिरत आहे. लक्षात येते का माझं बोलणं? तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो कसं फिरते, कसं फिरते. सर्वप्रथम हे ज्ञान जे होतं, हे भगवंतानं सूर्याला सांगितलं. कुणाला सांगितलं? सूर्याला. हे ज्ञान भगवंतानं सूर्याला सांगितलं. सूर्यानं विचार केला की आपल्याला हे ज्ञान मिळाले, भगवंताकडून मिळालेलं आहे, म्हणून ते सूर्यानं ते ज्ञान इक्ष्वाकु नावाच्या राजाला सांगितलं. त्या राजाचं नाव इक्ष्वाकु नावाचा राजा. इक्ष्वाकु नावाचा राजा हा सज्जन राजा होता दत्ताभाऊ, एकदम सज्जन. इक्ष्वाकु कोण तुम्हाला माहितीसाठी सांगू? रामप्रभूचे पूर्वज, म्हणजे रामापासून 165व्या पिढीचा. इक्ष्वाकुपासून रामप्रभू हे 165व्या पिढीचे, म्हणजे सूर्यवंशातलेच. त्या इक्ष्वाकुला ज्ञान सांगितलं. इक्ष्वाकुवानं कृतज्ञता जाणली. ते म्हणलं आपल्याला कोणाकून मिळालंय? सूर्याकून. कोणाकून मिळालं? सूर्याकून. आपल्याला जर हे ज्ञान सूर्याकून मिळालेलं असेल तर सूर्यवंशातलाच राजाला द्यायचं, दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही. बरोबर आहे का नाही महाराज?
म्हणून त्या इक्ष्वाकुवानं काय केलं माहिती का? इक्ष्वाकुवानं जगातले, राज्यातले, देशातले जे कवी लोक होते, कवी लोक, त्या कवी लोकाला ज्ञान सांगून टाकलं. त्यांनी विचार केला कवी लोकांनी की यांना ज्ञान सांगितलं की मग ते बिचारे आपले हे शिकतेन क्लास वगैरे कुठंतरी करून ऍडजस्टमेंट करून. पण एक लक्षात घ्या, शिकवणं हे सुद्धा अवघड गोष्ट आहे. सोपं आहे का शिकविणं? शिकविणं सोपं नाही महाराज. बारके बारके लेकरं गोळा करायचे आणि त्यांना शिकवायचं. बरं, कुणाची खोपडी कसली, कुणाची खोपडी कसली, सोपं आहे का महाराज? लेकरं शिकविणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. जे शिकविते त्यांना विचार अवघड गोष्ट. अहो, घरातली 2 लेकरं सुद्धा सांभाळायचं आपल्याला कंटाळा येतो का नाही कधी कधी? आणि तुम्ही कामात असला की मग म्हणतात मर तिकडं सप्त्याच्या माणसात. होतं का नाही असं सांगा. म्हणजे काय केलं, जी काही राजे लोक होते, राजे लोक, त्या राजे लोकांनी काय केलं माहितीये का? कवी लोकांनी राजे लोक गाठले आणि त्या राजे लोकांनी सांगितलं काय, किती मिळते तुम्हाला? म्हणले 50 विद्यार्थी 1,000 रुपये वर्षाला, 50,000 रुपये होते. राजाने सांगितलं 1 लाख. किती घे? 1 लाख. मला जेव्हा मूड येईन तेव्हा शिकवायचं. लक्षात येईल का माझं बोलणं? आता मला सांगा, बारकी बारकी लेकरं गोळा करणं, त्यांना ज्ञान सांगणं, 1,000 रुपये गोळा करणं, त्याच्यापेक्षा एकट्याच राजा गाठायचा आणि त्याच्याकडून 1 लाख घ्यायचं आणि एकट्यालाच ज्ञान सांगायचं. सोपं आहे का अवघड आहे? हा, सोपं आहे किंवा महाराज? बरोबर आहे काय? एकट्या राजाला ज्ञान सांगायचं. बरं, रोज शिकवायचं नाही, त्याचा जेव्हा मूड बनन तेव्हा शिकवायचं. लक्षात यायला का बोलणं माझं? मग ते कवी लोक राजे लोकांच्या पदरी राहिले आणि ते ज्ञान त्या कवी लोकांनी राजे लोकांना सांगितलं. माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका, इथं माझा मुद्दा आहे. राजे लोकांना ज्ञान सांगितलं, पण राजे लोकांनी हे ज्ञान पुन्हा कोणाला सांगितलं नाही. लक्षात आलं का बोलणं माझं? कारण राजे लोकांना पैशाची काय गरज आहे? ते ज्ञान शिकले, पण कशासाठी शिकले माहिती? स्वतःच्या आनंदासाठी ज्ञान शिकले. काही काही माणसं असे असतात महाराज, कथा कीर्तन प्रवचन करतात, पण ते पैसे कमवण्याचा उद्देश नसतो त्यांचा. आमचा कुठेतरी थोडाफार स्वार्थ आहे, पण अजूनही जगामध्ये असे काही माणसं आहेत की उद्देश पैसे कमवणे नाही, फक्त आम्हाला असलं बी येतं हे दाखवून देण्यासाठी शिकतात. आमदार खासदार लोक सुद्धा चाली म्हणतात, बरोबर आहे का नाही? कशासाठी म्हणतात? तिथं काय टाळ वाजून चाल म्हणून पाकिट मिळवायचंय का त्यांना? नाही नाही, मग कशासाठी? आनंदासाठी, बरोबर आहे? आनंदासाठी ना आम्हाला ही बी येते, लोकांनी मग कौतुक करावं, आमदार साहेबांनी चाल म्हणली बरं का, ह्याच्यासाठी फक्त. मुद्दा कुठे आपला? कवी लोकांनी ज्ञान राजे लोकांना सांगितलं आणि राजे लोकांनी ज्ञानच कुणाला सांगितलं नाही. राजे गेले आणि राजाबरोबर ज्ञान सुद्धा लोप पावलं. म्हणून ज्ञानोबाच्या वर्णन करत असताना लोपले ज्ञान जगी, जगातलं ज्ञान लोपलं गेलं महाराज. हितनेन ती कोणी, जगातलं ज्ञान लोपलं गेलं आणि ज्ञान लोपल्याच्या नंतर महाराज स्वतः जगाच्या मालकाला विचार करावा लागला आणि त्याच जगाच्या मालकानं अवतार धारण केला. महाराज नाव ऐका, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. पुढचा वाक्य ऐका, अवतार पांडुरंग, पांडुरंगाचाच अवतार, पण नाव ठेविले ज्ञानी. लक्षात आलं बोलणं माझं? महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर. स्वतः देवच, स्वतः कोण? स्वतः देव ज्ञानोबारायांच्या रूपानं जन्माला आले. लक्षात आलं का? आणि ज्ञानोबारायांच्या रूपानं जन्माला येऊन हे गुप्त असणारं ज्ञान ज्ञानोबारायांनी जगाच्या समोर प्रगट केलं. म्हणून आरतीमध्ये वर्णन आहे, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. कळलं का माझं बोलणं? हे ज्ञान गुपित ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं? एक गुरु एक शिष्य परंपरा हे ज्ञान होतं. तुम्हाला सांगतो, रोजच पार्वतीनं म्हणायचं. कुणी? पार्वतीनं भगवान शंकराला काय म्हणायचं? हे ज्ञान ज्ञान जी म्हणते ती कसलं ज्ञान आहे ती एकदा मला सांगा. भगवान शंकर म्हणायचे, बघू बायाचा नाद असतो.
बघू, सांगितलं नाही. पण रोजच उठलं की पार्वतीने एकच म्हणायचं, ते ज्ञान ज्ञान कसलंय ती मला सांगा. भगवान शंकर म्हणले हिचा गुत्ताच उरकून घेऊ एकदा, कारण 3 हट्ट पुरवावेच लागतात. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट, हे 3 हट्ट जीवनात येऊन पुरवावेच लागतात महाराज. राजाचा हट्ट पूर्ण करावाच लागतो. लेकरानं एखादा हट्ट केला तर माईला बापाला तो हट्ट पूर्ण करावाच लागतो. आणि स्त्रीनं जर एखादा हट्ट केला तर नवऱ्याला तो पूर्ण करावाच लागतो. भगवान शंकर जरी असले तरी संसारिक होते, बायकोचं ऐकावं लागत होतं. भगवान शंकरानं विचार केला, म्हणले हिचं रोजच उठलं की ऐकून घेण्यापेक्षा, माझ्याकडे लक्ष द्या, हिचं रोजच उठलं की ऐकून घेण्यापेक्षा एकदा हिला सांगून टाकलं म्हणजे कुटाणा संपाला. लक्षात आलं का माझं बोलणं? एकदा हिला सांगून टाकू म्हणजे विषय संपून जाईल म्हणले. सकाळी 6लाच भगवान शंकर उठले आणि पार्वतीला उठले. उठ म्हणले, चल म्हणले, कुठं? उरकून घेऊ तुझं एकदा, चल बरं म्हणले. विमानात पार्वतीला बसवलं. मी ज्ञान कसं कसं हे चाललं हे सांगायला लागलो, लक्षात आहे ना? पार्वतीला विमानात बसवलं आणि विमानामध्ये पार्वतीला बसून अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, समुद्राच्या पलीकडे नेलं. ज्ञानोबरांनी त्याचा ज्ञानेश्वरीत उल्लेख केला. शिरसिंधूचे परिसरी, शक्तीची कर्ण कुहरी. पुढचा ऐका, मुद्दा ऐका. शिरसिंधू म्हणजे समुद्र. पार्वतीला शंकरानं कुठं नेलं? समुद्राच्या, बोला ना, पलीकडं. पार्वतीला समुद्राच्या पलीकडे नेलं आणि शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वती आणि कर्ण म्हणजे कान. भगवान शंकरानं पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं. काय सांगितलं? ज्ञानोबराय म्हणले, सांगितले त्रिपुरारी नेनो कै. ज्ञानोबराय जिथं नेनो म्हणतात मग तिथं आपण जाणो का? हा, स्वतः ज्ञानोबरायांनी म्हणावं काय सांगितलंय आम्हाला माहिती नाही. मग आपल्याला माहिती का? नाही माहिती महाराज, पण ज्ञान सांगितलं. ऐका लक्ष देऊन. भगवान शंकर ज्ञान सांगत होते आणि ज्ञान सांगत असताना ज्ञान नावाचा पदार्थच हार्ड पदार्थ आहे महाराज, पचायला जड जातो जरा, बरोबर आहे का नाही? रात्रीचं कीर्तन जास्त कळालं का पहिल्या दिवशीचं कीर्तन जास्त कळालं? रात्रीचं, बरोबर आहे का नाही? कारण पहिल्या दिवशीचं जड होतं, पचायला जड गेलं जरा, बरोबर आहे का? पचायला कसं झालं? जड गेलं, समजत नाही, हार्ड पदार्थ आहे. पार्वती मातेला भगवान शंकर ज्ञान सांगत होते. माझ्याकडे लक्ष असू दे, थोडं महत्वाचं आहे. डोळे झाकून ज्ञान सांगत होते भगवान शंकर आणि पार्वतीला डोळा लागला. काय लागला? डोळा लागला. जसं दुपारच्या कीर्तनात तुम्हाला डोळे लागले होते तसा डोळा लागला एकदम. पार्वतीला झोप लागली. माझ्याकडे लक्ष द्या, भगवान शंकर ज्ञान सांगत होते. डोळे उघडून बघितलं तर पार्वती झोपली, घोरायला लागली. मग भगवान शंकरांनी विचार केला, मग हूं कोण म्हणत होतं? हुंकार कोण देत होतं? कथा सांगण्याची पद्धत आहे. 2 जण जर बसला, आता हे प्रवचन गोष्ट सोडून द्या, पण अशा जर गप्पा चालू झाल्या तर मी बोललो तुम्ही एकच म्हण असं म्हणल्याशिवाय रंगत आहे का ते? नाही, ती एक टेक्ट आहे. भगवान शंकर म्हणले पार्वती तर काय झोपली. मग हूं कोण म्हणत होतं? डोळे झाकून ध्यान लावून बघितलं तर म्हणले भगवान विष्णू घेऊन गेले. कुणी नेलं? विष्णू घेऊन गेले. म्हणले विष्णू असले चोरीचा धंदा कस काय केला? आणि मग लक्षात आलं सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णूनं नेलं. कसं नेलं सांगतो ऐका. सूक्ष्म रूप धारण केलं, समुद्रामध्ये माशाच्या पोटात प्रवेश केला. कुणाच्या? माशाच्या. म्हणून शब्द आहेत आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. आदिनाथ प्रगटले, पण आदिनाथ कुठं पटांगणाला प्रगटले का? नाही, आदिनाथ उमेजवळ प्रगटले. लक्षात येते बोलणं. आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मच्छिंद्रा लादले फी भरोनी असे का? मच्छिंद्रा लादले पाकिट देऊनी असे का?
नाही, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. भगवान शंकरानं सांगितलेलं ज्ञान पार्वतीला डोळा लागल्याच्या कारणास्तव विष्णूनं मास्त्याच्या पोटात प्रवेश केला आणि ते ज्ञान ऐकलं, श्रवण केलं. पण गोंधळ असा झाला, काय जाताना सूक्ष्म रूप धारण करून पोटामध्ये प्रवेश केला होता, पण ज्ञानी माणसं मुडिष्ट असतात. येताना घमेंड झाली ज्ञानाची. ही ज्ञान असंच आहे महाराज. आणि हा अहंकार एवढा वाईट आहे की चांगल्या माणसाच्या नादाला लागतही, वाईट माणसाच्या नादाला लागत नाही. जी भोळे वारकरीत ना महाराज, त्यांना हे ज्ञान अहंकार काहीच करीत नाही. ज्याला 2 अभंग पाठ आहेत त्याच्याच नादी लागत आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या पदरचं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात नवल आहे काय, अहंकाराची गोठी. ही नवलच आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. कळलं का माझं बोलणं? ज्ञानेश्वरी फार गोड आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. अज्ञानाच्या पाठी लागत नाही. मग सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. जे थोडे हुशार आहेत, जे जरा सुज्ञ आहेत, हा अहंकार एवढा कठीण आहे की त्याच्या कंठातच जाऊन धरतो महाराज. आणि सगळ्यात जास्त जर वाटोळ कशानं झालं असेल माणसाचं, तर मोठेपणानं मीपणानं वाटोळ झालं. लक्षात ठेवा. कळलं का माझं बोलणं? माझ्यासारखं ज्ञान कोणाकडं नाही. कीर्तन कोणालाच करता येत नाही, हा अहंकार आहे. माझ्यासारखं गायन कुणाचंच नाही, हा अहंकार आहे. माझ्यासारखं वादन कोणाला जमत नाही, अहंकार आहे. लक्षात येतं का बोलणं? माझ्यासारखे कपडे कोणाचेच नाहीत, अहंकार. माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही, हा अहंकार आहे. सौंदर्याचा सुद्धा अभिमानच आहे महाराज, हा अहंकार आहे. आणि महाराज म्हणतात अहंकारानं मीपणानं वाटोळ झालंय. म्हणून माऊलीला म्हणावं लागलं, मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. हे माझं 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 तुझं, याच्या पलीकडे जाऊन जीवन जगता आलं पाहिजे तुम्हाला. कोण तुमचं सांगा बरं? जरा थोडा विचार करून बघा, आहे का कोणी तुमचं? हा, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सखे सोये रे. अरे मेल्यावरती सर्व राहिले, सगळं बाजूला राहतं महाराज. कोण कुणाचे? मेल्याच्या नंतर सगळं जातं महाराज. असं ऐकलं का एखाद्या घरानं तुम्ही, किंवा एखादं उदाहरण ऐकलं का की खूप मोठा श्रीमंत माणूस होता म्हणून त्याला स्मशानभूमीत न नेता बंगल्यातच जाळलं? अरे भूषणी ही घेती काढून या, नाका डोळ्यातलं कानातलं सुद्धा काढून घेतात लोक. जिच्यासोबत आपण लग्न लावलेलं असताना ती बायको सुद्धा म्हातारपणाच्या वेळेला, अंतकाळाच्या वेळेला म्हणत असती, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. ही परिस्थिती आहे महाराज आज प्रपंचातली. मग तिथं तुम्ही असू द्या नाही तर मी असू द्या, आकर्षण हे कायमस्वरूपी टिकून राहत नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे? मग ज्ञानाचं आकर्षण असेल, गुणाचं आकर्षण असेल, अर्थात सौंदर्याचं आकर्षण असेल, टिकून राहते नाही. चांगलं जरी असलं तरी त्याचं आकर्षण टिकून राहत नाही. त्याचं कारण आहे अतिपरिचयात अवज्ञा. साठे महाराज रोजच इथे आहेत, आकर्षण टिकून नाही. रोज नवीन महाराज कुणीतरी संध्याकाळी येतात, आकर्षण. लक्षात येते का बोलणं माझं? सौंदर्याचं सुद्धा आकर्षण जे असतं ना महाराज, सौंदर्याचं ते आकर्षण कायमस्वरूपी टिकून राहत नाही. काल मी तुम्हाला ज्ञानोबाराच्या ओव्या सांगितल्या, फार गोड ओव्या सांगितल्या. लग्न झाल्याच्या नंतर पत्नीचं जे आकर्षण असतंय ते उतार वयापर्यंत टिकून राहत नाही. राहतंय का सांगा? टिकून राहत नाही महाराज. जीवन जगत असताना अत्यंत महत्वाचा संदेश आहे, आनंदाचा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. जीवनाचा नियमच आहे हा. मग तुमच्या जीवनाचा असेल अथवा माझ्या जीवनाचा असेल, कुठली गोष्ट कायमस्वरूपी टिकून राहत नाही. दुःखही कधी कायमस्वरूपी येत नाही आणि सुखही कधी कायमस्वरूपी येत नाही. प्रपंच एवढा खतरनाक आहे, या प्रपंचात सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. सुखाची लालूच आहे महाराज फक्त. हे केलं की सुख मिळेल, ते केलं की सुख मिळेल, ते केलं की सुख मिळेल.
सुख भेटच नाही. महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्मली. सुखला आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होणारी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.